नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत राहायला पाहिजे. आज घरगुती गणपती आहेत आणि घरगुती गणपती असल्या कारणाने आज परत्याच्या घरी जाऊन परत्याचं कसं काय डेकोरेशन आहे ते जरा बघायचं आहे. कारण ज्याचं डेकोरेशन चांगलं असेल त्याला प्रथम दुसरा तिसरा चौथा नंबर देण्यात येत आहे. आणि गणपती जाऊन बघू आपण. चला तर आपण गणपती जाऊ बघण्यासाठी. आणि आज पहिल्यांदा आपण घरात जायचं म्हणजे भगवान कासारांच्या घरी जाऊया. बघूया त्यांचं डेकोरेशन कसं काय काय केलं आहे भगवान कासाराने. कारण भगवान कासार पण आमच्या सध्या इथे नसतात, बाहेर असतात. ते बघू तिने काय काय केलं आहे. चला त्यांच्या घरी जाऊन गणपतीच बघू जरा. डेकोरेशन काय चांगलं वगैरे असे आमचे मुंबईचे पाहुणे आहेत. 2 दिवस झाले आलेले आहेत. ही त्यांची आई. चला काय केलंय. आणि आमचे मुंबईचे शेठ बसलेले आहेत. मुंबईचे मालकीन. किशोर कासारांच्या घरी. किशोर कासारांचं बघा बरेच दिवस झाले, 8-15 दिवस झाले असं डेकोरेशन चालू आहे. असं बघू जरा आज काय किशोर कासारने केलेलं आहे. किशोर कासारची मिसेस बघा, कणकोली. किशोर कासारची आई अंदरच आहे. अरे बघ चला किशोर कासारनं काय केलं बघू जरा. हा 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 वा 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 वा, जबरदस्त डेकोरेशन आहे. मी विचारतो हा एक नंबर. शेवरा मूर्ती कुठे? कोल्हापूर. स्पेशल कोल्हापूर आणले काय? किती फुटाची आहे मूर्ती? 2.5 फुटाची काय? एक नंबर आहे, मस्त डेकोरेशन. चला आता सुरेश कासारांच्या घरी जाऊया. कारण सुरेश कासारांचे ब्रदर गुजरातहून आलेले आहेत. त्यांची भेटगाठ घेऊ. बरेच दिवसांनी भेट म्हणजे आता करत जवळजवळ आता 5-6 महिन्यात आपली भेटगाठ होणार आहे. तर जरा भेटगाठ जरा त्याची पण घेऊन या जरा. कधी आला विचारा. छत्री पकडा कारण पावसाचे दिवस आहेत. मोबाईलला पण पाणी पडायला लागलं आहे. सुरेश कासार, सागर कासार, वाडीचे चेअरमन. अरे बाप रे बाप. सिद्धेश कासार. विष्णू कासारांचे आपण घरी आलेले आहे. आमचे गाडीचे मालक चेअरमन.
चला आपण आता सुभाष कासारच्या घरी जाऊ जरा, बघू जरा सुभाष कासारनं काय काय डेकोरेशन केलं जरा. कारण तो पण बरेच 8-10 दिवस डेकोरेशन करत असतं. त्याला पण खूप डेकोरेशन छंद आहे. मी तुझ्या घरी जाऊन आज त्यानं काय काय केलं आहे जरा. का म्हणते बरंच ना घ्या जरा पिंट्याने काय काय केलं जरा. चला ऋषिकेश देवर यांच्या घरी जाऊन या जरा, बघूया ऋषिकेशने काय काय केलंय. गणपती बघून या त्यांचा. आता जवळजवळ नाही म्हणतात तरी 8-9 घर झालेले आहेत. म्हणजे गणपती बाहेर पडूनही आणि डेकोरेशन त्यांचं बघूनही. अजून नाही म्हणता 1 2 3 4 5 गणपती अजून आहेत. तर अजून 5 गणपतीचं अजून मेन गणपती आहेत, कारण मोठे मोठे डेकोरेशन केलेले आहेत. ते मुद्दाम लास्टला ठेवलेले आहेत. बघू तर आता त्यांचं पण डेकोरेशन कसं काय काय केलं आहे. आता आपण जाऊ ज्ञानेश्वर कासारांच्या घरी. ज्ञानेश्वर कासारानं काय केलं बघू जरा, चला डेकोरेशनचं. ज्ञानेश्वर कासार यांचा गणपती घरगुती. चला आता ओमकार कासारने बघू जरा काय काय केलंय. ओमकारला लई छंद आहे डेकोरेशनचा. सलग 8-10 दिवस 15 दिवस जर असं डेकोरेशन करत असतं. काय डेकोरेशन बघू, कारण आमचा घरगुती गणपती आहे. ओमकारने बघू शकता पाणी त्या साईडने पाठवून पाणी कुठून काढलं, काय पाण्याचं बघा म्हणजे काही दिसत नाही कुठून काय केलंय काय केलंय. मूर्ती किती छान आहे बघा. अशी गुफा केलेली आहे, गुफा एक नंबर जबरदस्त. इकडे साईडला बघा पिंडी पण साईडला आहे. पिवळे फुलं ठेवलेले आहेत. पाणी बघा किती सुंदर पाणी आहे. एक नंबर दिसतं डेकोरेशन. मागे बघू शकता तिकडे शंकर पण आहे पाठीमागे. सुपर डुपर असं डेकोरेशन केलेलं ओमकारनं आमच्या. जवळजवळ गणपती राहिलेले आहेत. 2-3 गणपती राहिलेले आहेत. आता जरा 3 गणपती डेकोरेशन बघू. आपला इथून आपण व्हिडिओ आपण थांबवू नंतर. केलेले डेकोरेशन बघू शकता तुम्ही. भव्य तव्य असं डेकोरेशन आहे बाई बघा. विठ्ठल त्याच्या बाजून. अरे बाप रे बाप, एक नंबर डेकोरेशन. एक मिनिट दाखवतो मग. इकडे पाहू शकता तुम्ही. अरे वा, पाठीमागा विठ्ठल मंदिर. त्यानंतर तुम्हाला दाखवण्यासारखं का अजून इथे काय बरंच काय आहे. इकडं पोल्ट्रीची वारीची हे आहे बघा. बाप रे बाप, एक नंबर असं डेकोरेशन केलेलं आहे. हे रिंगण सोहळा. हे वर बघू शकतो मी दिव्य घाट. त्यामध्ये पाचच्या पाठीमागे आहे ज्ञानेश्वर मंदिर. एक नंबर असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि
बापरे बाप. लाइटिंग दिसायला पाहिजे बघ. चला तर आपण आता लास्ट घर आहे आमच्या वाडीतलं, ते पण आमच्या वाडीचे अध्यक्ष आणि डेअरीचे चेअरमन दीपक शिंदे यांच्या घरी जाऊ, बघू त्याने पण काय काय गणपतीचं कसं काय डेकोरेशन केलंय. आणि तो बघा तिकडे बघू शकता तुम्ही, म्हशीची धार काढत आहे आमचा स्वामीनाथ. आणि इथं जरा आमच्या वाडीच्या अध्यक्षांचा गणपती बघू जरा, एक नंबर डेकोरेशन आहे. सर बाप रे बाप, आता काय तुम्हाला सांगण्याचं काय नाही. जरा अंधार दिसत आहे, जरा उजेड असला तर उजेड आहे का? अरे बाप रे बाप, हे बघा कसं पाणी काढलं. जरा हे बघा वरून पाणी येते ते बघा, दिसतं का? असं पाणी खाली येते बघा. हे बघा ते बघा, इथून हे असं तळ साचलं आहे. तळामध्ये बघा गुलाबाची फुलं किती आहे बघा, 1 2 3 गाड्या ते बघा. साईडला त्याच्या पण बैल आहेत. आणि मोटरचा खाली आवाज पण येतोय. पाणी कुठून आणलं आम्हालाही काय माहीत नाही, त्यांनाही माहीत नाही. पाणी बाहेरून कुठून घेऊन आलेलं आहे. मूर्ती बघू शकता किती सुंदर मूर्ती अशी आहे गणपतीची, एक नंबर मूर्ती अशी केलेली आहे. जबरदस्त मूर्ती अशी केलेली आहे, जबरदस्त. लाईटिंग बघू शकता, जबरदस्त. सुंदर मूर्ती आहे, एक नंबर मूर्ती आहे. आणि बघा या मूर्तीचे ज्याने मूर्ती आणली बघा, तिने कुठं मूर्ती आणली? नागरी मूर्ती आणली, एक नंबर मूर्ती आहे. आणि हे जे डेकोरेशन केलं आहे, या माणसाने सर्व केलेलं डेकोरेशन केलेलं आहे. किती दिवस डेकोरेशन करायला? 4 दिवस. एक नंबर डेकोरेशन केलं, सुपर एक डेकोरेशन आहे. बघा तुम्ही, परत तुम्हाला दाखवू शकतो बघा. तळ आहे, तळ्यामध्ये वरून पाणी कसं आले बघू शकतो तुम्ही. ते बघा ते कोपऱ्यामध्ये दिसतं, हे बघा जबरदस्त पाईप टाकून वगैरे बघा. वरती बीट ठेवले आहे, साईडला तुम्हाला हिरवळ दिसत आहे बघा. फुलांची फुलं पण आहेत, साईडने वेली वगैरे केलेले आहेत बघा. परत तुम्हाला एकदा परत डबल रिपीट करतो मी. हे बघा गुलाब झाड वगैरे बघा, साईडला विठ्ठल पण मोठी आहे बघा, एक नंबर. आणि आता हा माझं लास्टचं घर आहे. आणि इथून पुढे आता मी तुम्हाला दुसरं काही व्हिडिओ नाही रे. चल मित्र, तर फायनली आता सगळे वाडीचे व्हिडिओ काढून झालेले आहेत. आणि आता घरी जाऊन आता सगळं टोटल चेक करणार व्हिडिओ, कोणाचे कसं शूटिंग, काय कसं कोणी काय डेकोरेशन केलं आहे. तर मित्रांनो आता मी माझ्या व्हिडिओला आता इथे थांबवतो. जर तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल
लाईक आणि सबस्क्राईब विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.